पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधल्या मुक्कामानंतर जगद्गुरू संत तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे आणि शहरामधला एकतर्फी रस्ता वारकऱ्यांनी फुलून गेलाय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी मुक्कामानंतर आता पुण्याच्या दिशेने जी आहे ते आता रवाना होताना आपल्याला एकच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील म्हणजे उद्योगनगरीतील हा मुक्काम जो आहे तो आता संपल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते आता दरमजल करत या ठिकाणी पंढरीचे वारकरी जे आहेत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी चाललेले एकच पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवडमधील सर्व उद्योगनगरीमधील नागरिक जे आहेत त्यांचं स्वागत करण्याचे या ठिकाणी करत असल्याचे देखील चित्र आपल्याला एकूण दिसते। आपण पाहू शकतो की 5 ते 6 किलोमीटरच्या या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। निगडीपासून ते पिंपरी पर्यंत या रांगा ज्या आहेत आपल्याला वारकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत। आजचा हा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये 2 दिवस हा मुक्काम जो आहे आता संत तुकाराम महाराजांचा पालखीचा या ठिकाणी असणार आहे। तत्पूर्वी आता खानाळवाडीतील या विठ्ठल मंदिरामध्ये विसावा जो आहे तो पालखीने घेतलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, टीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड।